नमस्कार मंडळी, कशा आहात? जय श्रीकृष्ण. कशा आहेत? मस्तच असणार आहे, मस्तच राहायचं आहे, हसत राहायचं. तर आता आम्ही उतरलो आहे 5 वाजता हुबळी या स्टेशनला, हुबळी या ठिकाणी. आता इथनं आम्हाला कोल्हापूरला बस आहे, पण हुबळी खूपच सुंदर आहे. सकाळचं वातावरण बघा तुम्ही. आता तुम्हाला रेल्वे स्टेशनला येऊन मस्त एकदम. हुबळी जंक्शन आहे, जसं आपलं पुन्हा असतं तसं आहे हुबळी जंक्शन स्टेशन. भरपूर मोठं स्टेशन आहे. सिद्धरूढा स्वामीजी हुबळी हुबळी श्री सिद्धरूढा स्वामीजी हुबळी असं स्टेशनचं नाव आहे. आपण हुबळी म्हणतो, पण याला सिद्धारूढ़ा स्वामीजी हुबली असं बोलतात. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. धन्यवाद. May I have your attention please? Train number 1276 Siddhaganga Express from Dharwad to त्याचं नाव व्यवस्थित दिसत नाही Rayana, Bengaluru is arriving shortly on platform number 3. Thank you. इकडं पण पाऊस आहे. कोल्हापूर साईडला जास्त पाऊस आहे. आता आम्हाला जायचं कोल्हापूरला, पण आता काय होतं काय बघावं लागेल तिथे जाऊन. कारण लोक म्हणतात की पूर आला आहे, पाणी भरपूर वाढले. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या साईडला भरपूर पाऊस आहे. पुण्यामध्ये पण आमचं भरपूर झालेलं आहे. आता 1-2 दिवसापासून थोडासा कमी झाला आहे, पण पाऊस आहे. आता कोल्हापूरला पाऊस नसला तर बरं होईल. रेल्वे स्टेशन सुंदर आहे आणि भरपूर मोठं आहे. जवळजवळ आता त्यांनी एक नवीन स्टेशन बनवलं आहे. तिथनं 1 किलोमीटर यावं लागतं मेन स्टेशनला. भरपूर मोठं स्टेशन आहे, हे बघू शकताय तुम्ही. तर बघू आता आपण, तुम्हाला पुढचं मी दाखवतो थोडं आणखी. पण हुबळी स्टेशन चांगलं आहे, मस्त आहे आणि स्वच्छताच्या बाबतीत पण छान आहे. पुणे टू तिरुपती, तिरुपतीला 2 दिवस मुक्काम करून तिरुपतीवरनं रेणुगुंटाला यावं लागलं. रेणुगुंटावरून आम्ही आता हुबळीला निघलो. 6 वाजता ट्रेन होती. सकाळी 5 वाजता आम्हाला हुबळीला सोडले त्यांनी. आता हुबळीवरून आम्ही जाणार आहे कोल्हापूर. तर व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मी पुढं कोल्हापूर दाखवेल, तुम्ही बघा. वेटिंग रूम आहे. थांबले काय वेटिंग रूमला? नाही ना, तिथंच आहे अजून. का मग काय बघा, तिथला फेमस आहे धारवाड पेढा. हे हुबळी रेल्वे स्टेशन वाटतं का? नाही आपण एअरपोर्टला आलो आहे. मस्त बनवलं. इथला फेमस धारवाड पेढा. चला आता आमचा पुढचा प्रवास चालू होणार आहे. तर आम्ही तुम्हाला, आता मी नंतर दाखवतो कोल्हापूरला गेल्यानंतर.